ओम गण गणपतये नमः. नमस्कार भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक गणेश भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत की बुधवारी म्हणजेच आज आलेल्या संकष्टी चतुर्थीला नेमकं काय करावं. अनेक लोक उपवास करतात, गणपतीची पूजाही करतात, पण काही गोष्टी माहीत नसल्यामुळे पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. मित्रांनो, हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी असं मानलं जातं की या दिवशी भगवान गणेशाची मनापासून पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात. आर्थिक अडचणी, नोकरीतील समस्या, व्यवसायातील नुकसान, तसेच घरातील वादविवाद, लग्नातील अडथळे अशा अनेक संकटांपासून मुक्ती मिळते. मित्रांनो, जर संकष्टी चतुर्थी बुधवारच्या दिवशी आली असेल तर तिचं महत्त्व आणखीनच वाढतं. कारण बुधवार हा स्वतः गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेली भक्ती अनेक पटीने फळ देते असं शास्त्र सांगतं. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. अंघोळीनंतर गणपती बाप्पांचं स्मरण करा आणि मनापासून म्हणा ओम गण गणपतीये नमः हा मंत्र किमान 21 वेळा जपावा. मित्रांनो, संकष्टीच्या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा. पण उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही. उपवास म्हणजे मन शुद्ध ठेवणं, राग टाळणं, वाईट विचार टाळणं, खोटं बोलणंही टाळणं आणि दिवसभर गणरायाचे स्मरण करणं. मित्रांनो, अनेक लोक उपवास करतात पण दिवसभर भांडणं तंटे करत राहतात, रागवतात, दुसऱ्यांचं मन दुखवतात. अशा उपवासाचा फारसा लाभ होत नाही. गणपती बाप्पा भक्तीमध्ये भाव पाहतात, दिखावा नाही. मित्रांनो, या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करणे अतिशय शुभ मानलं जातं. 21 दुर्वा अर्पण करा. 21 मोदक अर्पण करता आले तर उत्तमच. नाही जमलं तर फक्त मनापासून नमस्कार केला तरी चालतो. देवाला तुमची श्रीमंती नको असते, देवाला तुमची श्रद्धा हवी असते. मित्रांनो, या दिवशी गणेश अथर्वशीर्षाचे पठण केल्यास खूप पुण्य मिळतं. अथर्वशीर्ष जमत नसेल तर गणपतीची आरती मनापासून म्हणा. सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मित्रांनो, संकष्टीच्या दिवशी एक विशेष गोष्ट नक्की करा. कोणालाही दुखवू नका, रागवू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. ते मनातील नकारात्मकता दूर करतात. मित्रांनो, आजकाल अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे त्रस्त आहेत. कर्ज वाढलं आहे, व्यवसायात अडचणी आहेत, नोकरी देखील मिळत नाही. अशा वेळी संकष्टीच्या दिवशी गणपतीसमोर बसून आपली व्यथा सांगा. विश्वास ठेवा, मन हलकं होईल. गणराय तुमचा मार्ग नक्कीच दाखवतील. मित्रांनो, संध्याकाळी चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. संकष्टीचा उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो. चंद्राला अर्घ्य द्या आणि गणपती बाप्पांना नमस्कार करा. ह्यावेळी मनापासून प्रार्थना करा, हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर कर. मित्रांनो, अनेक भक्तांचा अनुभव आहे की संकष्टीच्या दिवशी केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले. अडकलेली कामं पूर्ण झाली, नोकरी मिळाली, घरातील कलह कमी झाला, मनाला शांत मिळाली. मित्रांनो, देव चमत्कार करतोच, पण त्याआधी श्रद्धेची परीक्षा देखील घेत असतो. म्हणून त्वरित फळ मिळालं नाही तरी निराश होऊ नका. भक्ती करत राहा, विश्वास ठेवत राहा. मित्रांनो, आज संकष्टीच्या दिवशी एक संकल्प करा. रोज किमान 5 मिनिटे गणपतीचं नामस्मरण करणार, रोज एक चांगलं काम करणार आणि कोणाचंही मन दुखवणार नाही. विश्वास ठेवा, हा छोटासा संकल्प तुमचं आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, कधी कधी आपल्याला वाटतं देव माझं ऐकत नाही, पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो. अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय नक्कीच होतो. तसंच तुमच्या आयुष्यातील चांगला काळही नक्की येणार आहे. फक्त श्रद्धा सोडू नका, गणरायावर विश्वास ठेवा आणि मनापासून म्हणत राहा, गणपती बाप्पा मोरया. जर तुम्ही गणपती बाप्पांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा, गणपती बाप्पा मोरया. आणि हा संदेश प्रत्येक गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा. कदाचित आज कोणीतरी संकटात असेल आणि गणरायाचा हा संदेश त्याला नवीन आशा दिशा देईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच भक्तिमय आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.